दोन तारखेला आमची पाकिस्तान विरुद्ध प्ले ऑफची मॅच होती. हो. सो मी अशी होते की काही झालं तरी ती मॅच खेळायची. म्हणजे परत ऍडमिट व्हावं लागलं तरी चालेल, पण ती मॅच खेळायची. सो जेव्हा आमच्या कोच ज्या होत्या पौर्णिमा राव आणि मिताली, त्यांनी विचारलं खेळणार का, म्हणलं हो. प्रश्नच नाही. आणि अजून एक त्याच्यातला कोणालाच न माहिती असलेला मुद्दा असा होता, सो मी म्हणलेलं की काही झालं तरी ही मॅच खेळायची. प्रश्नच सो नाही. आणि त्यातून ती पाकिस्तान अगेन्स्ट होती. सो तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता. म्हटलं जाऊ दे, होईल ते पुढचं पुढे बघू. बापरे. आणि मग हे तुम्हाला मिताली राजने कधी विचारलं? त्या रात्री की दुसऱ्या दिवशी? नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण आमच्या संध्याकाळी मॅचेस असायच्या. हो. सो तेव्हा विचारलं आणि मी म्हणलं की नाही, मी आहे, मी खेळीन. म्हणलं काय. म्हणजे आपण कोणाला बघतो, कोणाला जे इंजुरी झाली असेल, कॅमेरावर दिसली फिजिकल इंजुरी, बरोबर, तेव्हा आपण आता खूप मोठं समजतो. अनिल कुंबळेचं सगळ्यांनाच माहिती आहे, ग्रॅम स्मिथचं माहिती आहे, आता पंत असून सगळंच. पण ही जी इंजुरी असते, इंटरनल इंजुरी नाही, पण हा जो थकवा आहे, मसल क्रॅम्प्स, हे कॅमेरा पुढे कळत नाही, हे त्या व्यक्तीलाच कळत असतं, त्या क्रिकेटरलाच. हो. नाही, आणि तसंच झालं. म्हणजे माझ्या बरोबर ज्या टीम मध्ये होत्या त्यांना दिसत होतं, बट मला पण कळत होतं की माहित नाही आता उद्या काय आहे. बट एक होतं की नाही, उद्या शेवटची मॅच आहे आणि ती नाही सोडायची, उद्या खेळायचं. हे ठरवलेलंच होतं मी की नाही, काही झालं तरी खेळणार. हे सगळं विल पॉवर मुळे झालं. नक्कीच विल पॉवर मुळे होतं हे.